आता सर्वांना वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना आतुरता वारीची आता खूप मोठी आतुरता आहे महाराज. थोडेच दिवस राहिलेत. वारी बघा, मला एकाने प्रश्न विचारला, नीट ऐका. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज वारीला गेल्यावर देव भेटतो का? काय प्रश्न विचारला? वारीला गेल्यावर देव भेटतो का? मी म्हटलं देव भेटतो का नाही आले नंतरचा प्रश्न आहे, पण आनंद मात्र नक्की मिळतो. आणि आनंद हेच देवाचं स्वरूप आहे. आनंद सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. देहाला विसरणं म्हणजेच भगवंताची भेट होय. आणि देहाला विसरण्याची ताकद फक्त पंढरपूरच्या वारीमध्ये मार. संस्कृतीचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. एकात्मतेचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान आणि तुकोबऱ्यांचं वैराग्य म्हणजे पंढरीची वारी. आणि भारताची संस्कृतीची ओळख म्हणजे पंढरीची वारी. म्हणून सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय. प्रत्येक जण सुखाच्या मागे सुख काय मिळत? महिला मंडळ सुख काय मिळत नाही मिळत. तुम्हाला सांगतो कारण ऐका. नियतीला दिवस गेले, नियती बाळांत झाली. वाक्य नीट ऐका महिला मंडळ. नियतीला दिवस गेले, नियती बाळांत झाली. तिला जुळी मुलं झाली. जुळी मुलं. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव बोलत जायचं बरं का. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. आणि दोन्ही मुलं बघता बघता मोठी झाली आणि ग्राउंड मध्ये खेळायला गेली. मैदानात महिला मंडळ खेळायला गेले. आता मला सांगा, सगळी पोरं कोणासोबत खेळतील? सुखासोबत का दुःखासोबत? अयो, सगळ्यात सुखी माणूस. सगळी पोरं कोणासोबत खेळणार? सुखासोबत. दुःखासोबत कोणी खेळानीच हो. कारण दुःख कोणालाच नकोय. सगळ्यांना काय पाहिजे? सुख. दुःखासोबत कोणीच खेळत नाही, सगळे सुखासोबत खेळायचे. दुःख बिचारा रडायला लागला. रडत रडत आईकडे आला आणि आईला म्हणला, आई माझ्या सोबत कोणीच खेळत नाही ग, माझ्या सोबत कोणी खेळतच नाही. आई म्हणली, जगाचं सोड, मी सुद्धा तुझ्या सोबत नाही. म्हणजे दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत. कोणासोबत येते? सुखासोबत. हो, पण पोरग रडायला लागलं. आईचं महाराज हृदय लेकुराचे हित वाहे वाहे माऊलीचे चित. आईचं हृदय महाराज. मग आईने काय केली? आयडिया केली. आयडिया. सुखाला बोलवलं जवळ आणि दुःखाला जवळ बोलवलं. सुखाचे कपडे घातले दुःखाला आणि दुःखाचे कपडे घातले दिलं मैदानावर, सोडलं खेळायला. आता सगळे कोणासोबत खेळतील? कोणासोबत हो? दुःखासोबत. कारण दुःखावरती कपडे कोणाचे? सुखाचे. कळलं का नाही का सांगू? आज आपण सुखी आहे, पण वरून आतून, वरून सुखाचे कपडे, आतून आतून दुःख. महाराज दुःखी आहे. सुख पाहता सुख पाहता नवा पाडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पर्वताए बडे, सुख पाहताए सुख पर्वताए दुःख पर्वताए बडे, सुख पर्वताए सुख पाहता जवा दुःख पर्वता एवढे. दुःख आहे महाराज. दुःख सर्वांनाच आहे महाराज. आपल्याला आपण सुखी वरून आहे, आतून नाही. आतून आपण दुःखी आहे. बघा, मी नेहमी एक वाक्य सांगतो, पटलं तर बघा. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतो महाराज. दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला बघवत नाही महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक. अय लांडगेवाडी, एक वेळ माणसाने मळका असावं पण जळक नसावं. मळ साफ होतो, मळ.
आता लई पावडर आहे महाराज, सर्फ एक्सल, टाईड, गडी, काहींच्या घरी तर वॉशिंग मशीन आहे, मड साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. कसं असावं? समाधानी असावं. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? त्यांनी हात वर करा. विचार करून हात वर करा बरं. अहो एकाच सुद्धा नाही. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालं पाहू शकत नाही. मन आहे महाराज, मन माणसाच्या ताब्यात नाही महाराज. चांगलं विचार करावं, दुसऱ्यांबद्दल चांगलं वागावं. विठाला विठाला